औरंगाबाद येडशी राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असताना ज्या शेतकऱ्यांच्या महामार्गासाठी जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना संपूर्ण मावेजा मिळालेला नसताना इथल्या सत्ताधारी नेत्यांनी टोल नाका सुरू करण्याचा कार्यक्रम घेतला। हा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांचा मावेजा आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता टोल नाका सुरू कराल तर याद राखा, टोल नाका जाळून टाकू असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला। बळजबरीने टोल नाका उभारला तर उद्ध्वस्त कसा करायचा हे आम्हाला माहीत असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला। तर बायपास प्रश्नी व शेतकऱ्यांच्या मावेजासाठी सरकार कानाडोळा करत असेल तर न्यायालयीन लढाई ही आम्ही लढूत असे प्रतिपादन माजी आमदार सय्यद सलीम यांनी केले। राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादीचे वतीने शनिवारी दिनांक 9 मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला। धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गेवराई शहरात करण्यात आले होते। पाडळसिंगी येथील टोलनाका सुरू करण्यात येणार होता। तिकडे गेवराईत हा कार्यक्रम सुरू असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जबरदस्त रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांचा मावेजा तातडीने द्या, राष्ट्रीय महामार्गाला आवश्यक तेथे सर्व्हिस रोडची सुविधा द्या, बीड बायपासला सर्व्हिस रोड करा अशा विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मग आपल्याला आपली तयारी करावी लागेल। या सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी आपल्याला निश्चितपणे तयारी करावी लागेल। आणि आज राष्ट्रवादीचा रस्ता रोको आणि आजचे लोक बघता खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायला पाहिजे की आदरणीय सीएम साहेबांनी फडणवीस साहेबांना सुद्धा रद्द करावा लागला। बीडच्या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये जर बोलायचं ठरवलं, गेल्या 5 वर्षापासून आम्ही जिथं आहेत तिथं लोकांना माहिती आहे, पण ज्या आमदाराला आपण सर्वांनी निवडून दिलं ते कोणत्या व्यासपीठावरती आहेत हे आपण बघितलं पाहिजे। जे टोल चालू करतात जे शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत, जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देत नाहीत, त्या व्यासपीठावरती हे तिथं दिसतात आणि त्यांना बीड शहरामध्ये कार्यक्रम म्हणून त्यांचा सत्कारही सुद्धा ते करतात। ही बाब ही लोकांना आपल्या लक्षात आली पाहिजे। हे 2 मुद्दे शेतकरी बांधवाच्या अतिशय निगडीत विद्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, राजेही तर बोलताना बोलले तेही व्यस्त बसणार नाहीत आणि मीही व्यस्त बसणार नाही। जर तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दिल्या बिगर जर टोल जर चालू केला तर तुम्हाला आमचा दोघांचा सुद्धा इशारा आहे, गेवराई आणि बीडचा। टोल आम्ही जाळून टाकू, आम्ही शेतकऱ्यांना बिलकुल वेटीस धरणाऱ्या सरकारचा आम्ही मोजणार नाही। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द